नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रोल तयार करणार आहोत. हे रोल करायला खूप सोपे आणि लवकर तयार होतात. एका बाउलमध्ये एक अंड फोडून घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा दूध घालायचं आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घालायचे. हे गव्हाचं पीठ आणि अंड मिक्स करून घ्यायचं. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध घालायचे. हे दूध एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करून घालायचे, कारण आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचे. पीठ घट्ट मळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवायचे. आता आपण अंड्याची तयारी करूयात. एका बाउलमध्ये 5 अंडे फोडून घेतलेत. ती फेटायची, त्याच्यामध्ये 2 चमचे दूध घालायचं आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिश्रण मिक्स करून घेतलंय. पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेले कांदे घालायचे. आलं, लसूण, हिरवी मिरची घालायची. हळद, लाल तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर घालायची आणि हे मसाले कांद्यामध्ये चांगले परतून घ्यायचे. त्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे. हा टोमॅटो चांगला मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फेटलेलं अंड घालायचं. हे एकदम घालायचं नाहीये, थोडं थोडं करून घालायचं. त्यामुळे अंड्याचे मोठे मोठे गोळे तयार होणार नाहीत आणि आपल्याला पाहिजे तशी भुर्जी तयार होईल. गॅस मध्यम ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं. सतत हलवल्यानंतर त्यामध्ये जे मसाले आहे, कांदा आहे, अंडा आहे, चांगलं मिश्रण मिक्स होईल आणि त्याची मोकळी अशी अंड्याची भुर्जी तयार होईल. त्यामध्ये अर्धा चमचा मिरे पावडर घालायची. कांद्याची पात घालायची. कांद्याची पात नसेल तर कोथिंबीर घातली तरीही चालेल आणि गॅस बंद करायचा. आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते चांगलं हाताने मळून घ्यायचं, सॉफ्ट करून घ्यायचं आणि त्याचा एक रोल तयार करून घ्यायचा. त्याचे गोळे तयार करून घ्यायचेत. अंड्याचं मिश्रण थंड झालं आहे. आता त्यामध्ये आपण 3 चमचे चीज घालायचं. चीज घातल्यामुळे ह्याला एक क्रीमी अशी टेस्ट येईल आणि आपले रोल चविष्ट लागतील. एक गोळा घ्यायचा आहे आणि तो लांबट असा लाटून घ्यायचा आहे. पातळ लाटायचा आहे, लांबट लाटायचं आहे. त्यामुळे आपल्याला रोल करायला सोपं जाईल. त्यामध्ये अंड्याचं मिश्रण भरूयात. आणि समोरच्या बाजू त्याच्या जोडून घेऊयात. त्याच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत आणि हाताने त्याचा चांगला असा रोल तयार करून घ्यायचा. रोल तयार झाला आहे. अशाच प्रकारे आपण सगळे रोल तयार करून घ्यायचे आहेत. सगळे रोल तयार करून घेतले आहेत. पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं
आणि तेलामध्ये हे रोल आपण ठेवायचे. सगळ्या बाजूनी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. हे अतिशय कमी तेलामध्ये भाजून होतात. आपल्याला हे डीप फ्राय करायचे नाही आहेत. आपण पिठामध्ये अंडं टाकल्यामुळे आपल्याला इथे फार कमी तेल लागणार आहे. सगळ्या बाजूनी छान असे ब्राऊन भाजल्यानंतर काढून घेऊयात. हे रोल खूप चविष्ट लागतात. हे पहा, रोल खूप छान तयार झालेत. तुम्ही नक्की करून बघा. आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.